श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमः। तर आपण लक्ष्मी पूजन जे केंद्रानुसार मांडणी सांगण्यात येते तशा पद्धतीने आपण करणार आहोत। तुम्ही व्हिडिओ लावून द्या, अर्धा तासामध्ये तुमचं लक्ष्मी पूजन होऊन जाईल। आणि केंद्रानुसार कुठले मंत्र स्तोत्र म्हणावे ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहेत। त्या प्रकारे तुम्ही करा आणि अशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करा। आता लक्ष्मी पूजन, लक्ष्मी कुबेर पूजन याची आपण माहिती घेणार आहोत। पूजा मांडणीसाठी जे साहित्य लागत असतं ते बघूयात। गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फुले। पांढरी रुईची फुले चालतील, पांढरी जास्वंदी चालतील, पांढरी शेवंती चालतील, पांढरी कण्हेर चालतील आणि झेंडूची इत्यादी फुले चालत असतात। तुळशी पत्र लागणार आहेत, निरांजन लागणार आहे, तुपाचं, धूप, नागवेलीची पानं जे असतात ते लागणार आहे। तांब्या भरलेला, नैवेद्यासाठी पुरणपोळी असेल पुरणपोळी तुम्ही ठेवू शकता किंवा गोडाचा दुसरा पदार्थ देखील चालेल। साळीच्या लाह्या ज्या असतात त्या, बताशे, गुळ, धने यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। फराळाचे जे काही पदार्थ आपण घरात बनवलेले असतो ते दाखवायचे आहेत। तसंच फळं असतील तर 5 फळं, 2 फळं जेवढे असतील तेवढे आपल्याला दाखवायचे आहेत। आणि रांगोळी, आपण जिथे पाठ मांडणी जिथे पूजा मांडणार आहोत तिथे रांगोळी मात्र नक्कीच काढायची आहे। आता इथे आपण जर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ठेवणार असणार तर ते सिद्ध केलेलं असावं असं मी तुम्हाला सांगेल। कारण सिद्ध केलेलं असतं तेव्हाच त्याच्यात प्राणप्रतिष्ठा जी बोलतो ती झालेली असते। तर आणणार असणार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र तर आधी सिद्ध करून घ्या, तेव्हाच आपण या पूजा मांडणीमध्ये ठेवू शकतो। लक्ष्मी पूजन किंवा कुबेर लक्ष्मी पूजन आपण संध्याकाळी जे करणार आहेत त्या दिवशी। नवीन वर्षाची दिनदर्शिका तुम्ही जर आणली असेल तर ती देखील आपण पूजेमध्ये ठेवू शकतो, म्हणजेच कॅलेंडर जे असतं ते। तसंच तुमच्याकडे डायरी असेल, काही तुमचं दुकान असेल, व्यवसाय असेल तर ती डायरी असते ती सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात। आता ही पूजा मांडणी जी आपण करणार आहोत ती 5:30 नंतर पूजा आपण करू शकतो। पण जी पूजा मांडणी जी असते ती आधीच आपण म्हणजे प्रदोष काळापूर्वीच करून ठेवली तरी देखील चालत असते। डायरेक्ट आपण पूजेला बसलो तरी देखील चालेल, म्हणजेच काय तर दुपारी आपण पूजा मांडणी करून ठेवायची। मी तुम्हाला मांडणी कशी करावी ते अगोदर सांगते, नंतर पूजा करायचं आपण पुढे बघूयात। व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुमची देखील लक्ष्मी पूजनाची जी पूजा असते ती परफेक्ट व्हायला पाहिजे। आणि घाई गर्दी करू नका, व्यवस्थितपणे एका वर्षात एकच दिवस आपला असतो लक्ष्मी पूजनाचा, म्हणून व्यवस्थित पूजा ही आपलं केंद्रानुसार सांगितली जाते त्या पद्धतीने आपण करणार आहोत। म्हणून पाट असतील किंवा चौरंग असतील ते आपण मांडू शकतो। माझ्याकडे हा टेबल असतो, मी टेबलावरच पूजा मांडणी मांडत असते दरवर्षी। त्यावर पूजेचे जे जे साहित्य आहे ते आपण आता कसे ठेवणार आहोत ते बघा। नवीन वर्ष तुम्ही आणलेले असतील किंवा पूजेला आपण वस्त्र अंथरणार आहोत ते टाकायचे आहेत। तर आपण जी केसुनी आणलेली आहे, जसं तुम्हाला दाखवत आहे मी इथे, तर इथे आपल्याला स्वस्तिक काढून ठेवायचं आहे। जिथे आपण केसुनी नवी केसुनी पूजेला ठेवणार आहोत त्याखाली स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे। आपल्या डाव्या बाजूला, आपला जो डाव्या बाजू असते म्हणजे हात असतो तिथे आपल्याला सगळ्यात आधी पाटावरती डाव्या बाजूला लक्ष्मी नारायणचा फोटो, जो लक्ष्मी माता पाय चेपत आहे तो फोटो आपल्याला लागतो, म्हणून तो फोटो आपण डाव्या बाजूला ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो आपण इथे ठेवू शकतो। आणि आपल्या घरात जर असं कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र ह्या गोष्टी असतील, कुबेर चाबी असते ते आपण इथे ठेवू शकतो। महाराजांचा फोटो जो असतो हा उजव्या बाजूला, आपल्या उजव्या बाजूला लास्टला शेवटी आपण इथे एक नंबरला ठेवायचा आहे। त्यानंतर महाराजांच्या बाजूला इथे कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे। या बाजूला आपल्याला आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेचा जो फोटो असणार आहे तुमच्याकडे किंवा जे आपण ही मांडणी करणार आहोत, कुबेर भगवान जे आहेत, कुबेर भगवानांचं मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा तुम्ही, मूर्ती नसेल तर जी आपण कोजागिरी पौर्णिमेला सुपारीची पूजा केलेली असते ती सुपारी इथे जोड पानांवर मांडायची आहे। तांदूळ खाली ठेवा। त्यानंतर माझ्याकडे मूर्ती आहे म्हणून मी मूर्ती मांडत असते। कुबेर भगवानांच्या मूर्तीच्या समोर किंवा जी सुपारी ठेवणार आहे तुमच्याकडे जर कुबेर यंत्र असेल तर ते मांडायचं आहे। त्या बाजूला, इकडच्या बाजूला कुबेर भगवान आणि त्या बाजूला आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती जी देवघरात असते ती आपण घ्यायची आहे। आणि जोड पानावर ठेवल्यानंतर त्याच्या पुढेच आपल्याला श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र आपल्याला ठेवायचं आहे। या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। म्हणजेच काय तर आपला जो फोटो आहे विष्णू भगवानांचा, माता लक्ष्मीचा, त्यापुढे आपल्याला लक्ष्मी आणि कुबेरचा या प्रकारे मांडणी करायची आहे। गजलक्ष्मी असतील तर तुम्ही ठेवू शकतात, कारण माता लक्ष्मीला अतिप्रिय असतात। कमलगठ्ठ्याची माळ असेल तर ती अशा प्रकारे आपण ठेवू शकतो। त्यानंतर कलश आपल्याला मांडायचा असेल तर कलश मांडू शकतो, किंवा नुसतंच नारळ देखील आपण श्रीफळ ठेवलं तरी देखील चालेल, किंवा कलश मांडला तरी देखील चालेल। इथे मी धान्य ठेवलेलं आहे,
जी उरतण असते आपल्याकडे गावी बोलली जाते बघा, तर ती भरून मी धान्यांनी भरून ठेवलेली आहे इथे. त्यानंतर इथे कवड्या ज्या आहेत माझ्याकडे, कवड्या जे आपण ठेवत असतो, ह्या 7 कवड्या मंत्रून त्या कवड्या देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. लाह्या बताशांचा नैवेद्य देवी आईला दाखवावा लागतो, म्हणजेच महालक्ष्मीला दाखवावा लागतो, लक्ष्मी मातेला. नंतर खीर असेल तुमच्या घरी, खीर देखील तुम्ही दाखवू शकतात. इथे तांबूल घेतलेला आहे मी. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना लागणार आहे आपल्याला, तो घेतलेला आहे. तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला या दिशेला आपण प्रज्वलित करायचा आहे. घंटा तिकडे ठेवलेला आहे, इकडे मात्र शंख ठेवायचा आहे. आपल्या उजव्या हाताला शंख आणि डाव्या बाजूला घंटा ठेवायची आहे. पाणी भरून एक कलश घ्यायचा, एक पळी घ्यायची आहे. 2 डिश आपल्याला रिकाम्या लागतील. या पद्धतीने आपल्याला एवढ्या प्रकारे लागणार आहे. आणि कुबेर भगवानाच्या बाजूला एका ताम्हणामध्ये आपल्याला लक्ष्मी माता, म्हणजे आपल्या घरातील जी काही लक्ष्मी असेल ती लक्ष्मी माता इथे घ्यायची आहे. सोनं नाणं जे असेल ते आपल्याला इथे ठेवायचं आहे एका डिश मध्ये. पैसे असतील पैसे ठेवू शकतात. तसेच तुम्हाला सांगेल, तुमच्याकडे चांदीचा सिक्का असेल महालक्ष्मी मातेचा, तो देखील इथे ठेवायचा आहे. माझ्याकडे आहे गणपती बाप्पांचा आहे सिक्का, तो देखील आपण इथे ठेवायचा आहे. तर या पद्धतीने आपण ठेवू शकतो. सोन्याच्या वस्तू देखील आपल्याला इथे ठेवायच्या आहेत. आता आपण पूजेला सुरुवात करूया. तुळशी मातेचं जे वृंदावन असतं ते आपण आपल्या दाराच्या बाहेर ठेवा, पाटावरती ठेवायचं आहे. पूजा करायची तुळशी मातेची ज्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत त्या दिवशी. आणि शेजारी दुसऱ्या पाटावर तिथे आपल्याला तुळशी, आपली झाडू जो असतो नवीन आलेला, केसुनी जी असते ती ठेवायची असते. आणि आपण तिथे तुळशी मातेजवळ आपल्याला पूजा करायची असते. तुळशी पूजन कसं करायचंय, प्रथम तुळशी जवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावायची आहे. हळदी कुंकू तुळशी मातेला लावायचं आहे. अक्षदा व फुले वाहून पूजा करायची तुळशी मातेची. यानंतर आपल्याला तुळशी स्तोत्र किंवा तुळशी मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. 1 वेळा म्हटलं तरी चालेल किंवा 11 वेळा म्हटला तरी देखील चालेल. आता तुळशी स्तोत्र कोणतं आहे बघा. तुलसी सर्व व्रताना महापातक नाशिनी अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानम प्रिय सदा सत्य सत्यवती चैव त्रेताया मानवी तथा द्वापारे सावतीर्णासी वृंदात्वम तुलसी कलिही. हे झालं तुळशी स्तोत्र. आता तुलसी मंत्र आपण म्हणूयात. ओम ह्रीम क्लीम ऐं वृंदावने स्वाहा. हा मंत्र म्हणजेच तुळशी मंत्र आहे. 1 वेळा म्हटलं 11 वेळा म्हटलं तरी देखील चालेल. आता केसुनी रूपातील श्री लक्ष्मी जे आहे, म्हणजे तिचा आपण गृहप्रवेश करणार आहोत. पूजेसाठी आणलेली नवीन केसुनीला जे आहे ते हळद अक्षदा गंध व्हायचंय, फुले व्हायचे. ही आपल्याला पूजा आपल्या दारात उभं राहून करायची आहे. दरवाजाच्या बाहेर कुणीतरी एक व्यक्ती जो पूजा आपण जर करत असू आपण करायचं. एका व्यक्तीने केसुनी हातात ठेवायची, दुसऱ्या व्यक्तीने घरातून आपल्याला जो व्यक्ती केसुनी घेऊन येत असणार त्याची पूजा करायची. केसुनीची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला जी स्वस्तिक काढलेली असते तिथे विराजमान करायचं आहे. आता आपली पूजेला सुरुवात होणार आहे. तर पूजा सगळ्यात आधी आपलं जी देवघरातील मूर्ती किंवा फोटो जो असतो तो आपल्याला इथे विराजमान करायचा आहे. कारण आपले जर गुरु आहेत तर गुरुशिवाय कुठलीही पूजा व्यर्थ असते. तर गुरूंना आधी आपण नमन करायचे आहे, नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर त्यांची आपण पूजा जी असते ती सकाळी अभिषेक वगैरे करून ठेवायचा. म्हणजे आपण इथे विराजमान केल्यानंतर त्यांना आपण फक्त अष्टगंध जरी व्हायला तरी चालत असतो, नमस्कार करायचा. त्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ जप करायचा आहे आणि स्वामी स्तवन जे आहे ते म्हणायचं आहे. ते म्हटल्यानंतर तुम्हाला मंगल तिलक करायचा आहे. पुरुष असतील त्यांनी अष्टगंध लावावा. डोक्यावर टोपी म्हणजे नक्कीच परिधान करा असं मी तुम्हाला सांगेल. महिलांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि पदर डोक्यावर घ्यायचा आहे. मंगल तिलक करताना आपण स्वतः म्हणायचंय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते असं म्हणून आपण मंगल तिलक करायचं आहे. आता आचमन करायचंय. आचमन म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी दाखवत असते की संकल्पाच्या आधी आचमन करायचं असतं. आचमन करत असताना 3 वेळा आपल्याला ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हे 3 नावांना आपल्याला पाणी प्यायचं आहे. आणि पुढच्या 2 नावांना आपल्याला हातावरून पाणी खाली सोडायचंय. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. या प्रकारे आपण पाणी हातावरून सोडायचंय. हे झालं आचमन करणं. आता पुढे आपल्याला प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम का केला जातो तर आपला अंतरात्मा देखील तेवढा शुद्ध हवा. लक्ष्मी मातेला आपण जर आपल्या घरात बोलवत असतो तर नक्कीच आपल्याला पुढे प्राणायाम करायचा आहे.
प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोग। पुढे आपल्याला प्राणायाम करत असताना मनातल्या मनात आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे। आता आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प करताना हातात पाणी अक्षदा फुलं घ्यायचं आहे आणि मी आता माझं नाव सीमा आहे, गोत्र माझं कौंडिन्य आहे, तुमचं जे असेल ते म्हणावं। मी सीमा कौंडिन्य गोत्रात उत्पन्न झालेली परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती व सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेन दीपवाली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करीत आहे। या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश शंख घंटी दीप पूजन करीत आहे असं म्हणून आपल्याला जो संकल्पाचं पाणी आहे ते तामणात सोडून द्यायचं आहे। संकल्प घेणे आणि सोडणे म्हणजे एकच राहतात। आता संकल्प आपण घेतला देखील आणि सोडला देखील, नंतर आपल्याला काही करायची गरज नाही। बऱ्याच महिलांना हे माहिती नसतं, तर या प्रकारे आपल्याला करायचं आहे। त्यानंतर आता पुढे आपल्याला श्री गणेश पूजन करायचं आहे। गणेश पूजन करण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती जी असते ती तामणात घ्यायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सगळ्यात आधी गणपती पूजन करताना गणपती बाप्पांचा अभिषेक हा गणपती अथर्व शीर्षाने किंवा ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणत किंवा मग गणपती अथर्व शीर्षाने आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर दुधाने पंचामृताने तुम्ही करू शकतात, मी इथे फक्त पाण्याने तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे। गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या। पुसल्यानंतर त्यांना विराजमान करायचं आहे। ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः। गणपती बाप्पांना विराजमान केल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत। ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः या प्रकारे ओम गण गणपते नमः। पूजेचा जो कलश असतो हा आपण पूजेच्या साठी घेतलेला आहे, इथे पूजा मांडणी केलेली त्यासाठी। तर शुद्धीकरण करायचं आहे। पूजा मांडणीची केली त्याची शुद्धीकरणासाठी पूजेच्या कलशात गंध अक्षदा हळदी कुंकू फुले वाहून नद्यांची सप्त नद्यांची स्मरण करायचं आहे। आता कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि 7 नद्यांची नावं येत असतील तर ते आपण म्हणायची आहे। सप्त नद्यांची नावं आपण म्हणायची आहेत आणि पूजेतील जी शंख असतो शंखाची पूजा करायची आपल्याला, घंटा असेल घंटाची पूजा करायची आहे। आता शंख आहे, शंखाची पूजा केली आपण इथे। आता शंखाला फूल वाहूयात। आता जो दिवा आहे आपला दिवा जो आहे दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत। दिव्याला फूल व्हायचं आहे। तुपाचा दिवा असेल तुपाच्या दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत। या प्रकारे फूल व्हायचं आहे। आता शंख जो असतो आपण शंखामधलं थोडंसं पाणी आपण जे पूजन करणार त्या कलशामध्ये थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे। जे आता कलशामध्ये जे पाणी आहे ओम श्री पुंडरीकाक्षाय नमः ओम श्री पुंडरीकाक्षाय नमः स्वतःवर देखील शिंपडायचं आहे। आता कुलदेवतेची पूजा करायची आहे। कुलदेवीचा टाक जो आपण ठेवलेला आहे त्यात तर कुलदेवीची आपल्याला पूजा करायची आहे। आता कुलदेवीची पूजा करत असताना तुमच्याकडे जर टाक नसेल तर फोटोची देखील पूजा करू शकतात। फोटो स्वच्छ पुसा आणि आपण इथे मांडू शकतात आणि आपण मंत्रस्तोत्र जे असतील ते पुढे आपण त्यांना हळदी कुंकू वाहून त्यानंतर मंत्रस्तोत्र म्हणू शकतो। कुलदेवतेचा आपला ध्यान मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। ओम सर्व स्वरूपेच सर्वेश सर्व शक्ती समन्विते भयभ्यस त्राही नो देवी दुर्गे देवी नमस्ते। श्री कुलदेवीचा टाक तामणात घ्यायचा आहे।
कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने सिद्ध कुंजिका स्तोत्र जर तुम्हाला म्हणता आलं तर नक्कीच म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे, किंवा आपला कुलदेवीचा मंत्र जो असतो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा म्हणत देखील आपण अभिषेक करू शकतो. टाकाला हळदी कुंकू व्हायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. कुलदेवी माता मी तुम्हाला फूल वाहत आहे. आता गजलक्ष्मी तुमच्याकडे असतील किंवा सोने नाणे केसुनी इत्यादी जे असेल त्यांना गंध अक्षदा फुले व्हायचे आहे, तुळशी पत्र व्हायचे आहे. गजलक्ष्मी जे असतील तुमच्याकडे किंवा नोटा जे असतील आपल्याकडे, केसुनी जे आहे त्यांना हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. सोने नाणे नोट सगळ्यांना आपण हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. केसुनीची पूजा आपण आधी करूयात, फूल वाहूयात. श्री लक्ष्मीनारायण पूजन. लक्ष्मीनारायण ध्यान मंत्र म्हणायचा आहे. आता लक्ष्मी पूजन आपल्याला करायचंय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. पूजा मांडणीमध्ये जे लक्ष्मीनारायणचा फोटो आपण ठेवलेला आहे, हात जोडून आपल्याला हा ध्यान मंत्र म्हटला. त्यानंतर जो लक्ष्मी आणि विष्णूंचा फोटो आपण ठेवलेला आहे त्यांना हळदी कुंकू फुले अक्षदा तसं तुळशी पत्र असेल तर तुळशी पत्र आपण वाहायचं आहे. तर जो फोटो आहे आपल्याकडे त्याचा हळदी कुंकू लावून आपल्याला पूजन करायचे आहे. तसंच माता लक्ष्मीचा फोटो देखील आहे आपल्याकडे, तर त्याला देखील आपण हळदी कुंकू आपण वाहू शकतो. अक्षदा व्हायचे आहेत. गजलक्ष्मी असतील त्यांना आपण हळदी कुंकू व्हायचे आहेत. कवड्या आपण वाहिल्या नाहीत. कलश होता आपला, कलशाला देखील आपण हळदी कुंकू व्हायचं आहे. या प्रकारे पूजन करायचं आहे. सप्तधान्य ठेवले त्या ओढतणीला पण आपण हळदी कुंकू व्हायचं आहे या प्रकारे. ठीक आहे. नंतर आपण फुलं व्हायचं आहे. हार असतील तुमच्याकडे तर हार देखील वाहू शकतो आपण. तसेच आता आपल्याला लक्ष्मीचा म्हणजेच आपला चांदीची लक्ष्मीचा जो सिक्का असतो त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला सांगेल मी की आपण श्री सुक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे, किंवा जो बीज मंत्र महालक्ष्मी मातेचा आहे तो आपण म्हणायचा ओम श्रीं नमः, ओम श्रीं, ओम श्रीं. या प्रकारे 11 वेळा किंवा 21 वेळा आपल्याला पाणी टाकून जो सिक्का असेल तो अभिषेक करायचा. जागेवर ठेवून द्यायचा, जिथे आपली जागा आहे तिथे ठेवून द्यायचा आहे. श्रीयंत्र जे असतं, श्रीयंत्राला आपण तामणात घ्यायचा आहे. श्रीयंत्राचा देखील श्री सुक्त म्हणत आपण अभिषेक करायचा आहे. आणि कुबेर यंत्राचा देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. कुबेर यंत्राचा अभिषेक करत असताना पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर श्रीयंत्र कुबेर यंत्र यांची पूजा करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे. जिथून आपण उचललेला आहे तिथे विराजमान करायचं आहे. आणि त्यानंतर चांदीचा सिक्का जो असतो त्याला देखील हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. आणि कुबेर भगवान माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. या प्रकारे नैवेद्यासाठी तुम्हाला मी जसं सांगितलं, पुरणाच्या पोळीचं आपण जे जेवण बनवणार आहोत त्या दिवशी तो नैवेद्य लाह्या बताशे खीर असेल खीर घ्यायची आहे. तांबूल आपल्याला जो पण आपण नैवेद्य दाखवू त्यामध्ये तांबूल घ्यायचाच आहे. आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. आता आपण आधी धूप दीप दाखवून घेऊ. आपण इथे महालक्ष्मी मातेचा जो नैवेद्य असेल तिथे लाह्या बताशे पुरणाच्या पोळीचा जो काही नैवेद्य असेल तो दाखवा इथे ठेवायचा आहे. गणपती बाप्पांचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तो इथे ठेवायचा आहे आपल्याला.
आणि जो तांबूळचा नैवेद्य तो देखील देवी आईला दाखवायचा आहे, महालक्ष्मीला तो इथे ठेवायचा. नंतर आपण गायत्री मंत्र म्हणून पाणी शिंपडायचंय 3 वेळा आणि नंतर आपले नैवेद्याचे मंत्र जे असतात ते म्हणायचे आहेत. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ब्रह्मणाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामि. यासोबतच आपल्याला घरातील जेवणाचा आणि फराळ जे असेल फराळाचा नैवेद्य देखील देवी आईला दाखवायचा आहे. मिठाई असतील, फळं असतील ते सुद्धा दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये. आता लक्ष्मी मातेला आपण नैवेद्य दाखवला आहे, त्यानंतर हात जोडून सहकुटुंब सहपरिवार आपण उभं राहायचंय. जी पूजा मांडणी आपण पूजा करत असतो तिथे हात जोडून उभे राहून आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. त्रैलोक्य पूजिते देवी कमले विष्णू वल्लभे यथा त्वचा कृष्णे तथा भवमयी स्थिरा कमला चंचला लक्ष्मीचला भूती हरिप्रिया पद्मा पद्मालया सम्यगुच्चे श्री पद्मधारिणी धनदाये नमस्तुभ्यं निधि पद्म दीपायज भुवन्तु त्वत्प्रसादान्ने धनधान्यादी संपदा. हात जोडून नमस्कार करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन त्या दिवशी पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल नवीन दिनदर्शिका असेल त्याची सुद्धा आपण पूजा करायची आहे. डायरी असेल त्याची आपण पूजा करू शकतो. तर दुर्गा सप्तशती ग्रंथातील तंत्रोक्त देवी सूक्त जे आहे ते वाचायचं आहे आणि क्षमा प्रार्थना जी आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये ती क्षमा प्रार्थना आपण हात जोडून सगळ्यांनी उभं राहून आपण क्षमा प्रार्थना मागायची आहे. आणि तुम्हाला सांगेल सेवा केंद्रातील कर्मानुसार संध्याकाळी जेव्हा आरती होते तेव्हा आपण आरती घेऊ शकतो. कुठलीही आरती आपण घेऊ शकतो. गणपती बाप्पांची आरती आपण घेऊ शकतो, देवीची आरती आपण घेऊ शकतो. नंतर आपली पूजा समाप्त झाली तेव्हा अभिषेक केलेलं जे तीर्थ असतं आपलं बघा, अभिषेक केलेलं जे तीर्थ मी काढून ठेवलेलं आहे एका बाजूला, ते तीर्थ आपण सगळ्यांनी थोडं थोडं करून घ्यायचं आहे आणि घरात देखील आपल्या शिंपडायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत आपल्या घरात शिंपडायचा आहे फुलाने. ठीक आहे.